या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलिंगच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली आहे। सांगली शहरात तब्बल 64% तर संपूर्ण जिल्ह्यात 68% मतदान नोंदवण्यात आलं। एकूण 23 जागांसाठी ही निवडणूक होत असून महाराष्ट्र आणि गोवा मिळून 155 वकील उमेदवार रिंगणात उतरले आहेत। सांगली जिल्ह्यातून प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे आणि ॲडव्होकेट अमोल चिमाणा हे 2 उमेदवार विशेष चर्चेत आहेत। या निवडणुकीत ज्येष्ठ वकिलांपासून ते नवोदित महिला पुरुष वकिलांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला। मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि सुरळीत पार पडली। आकडेवारी पाहिली तर सांगलीत 1132 पैकी 729, मिरजमध्ये 529, इस्लामपूरमध्ये 348, शिराळा 67, विटा 360, तासगाव 140, कवठे महांकाळ 73, जत 100 आणि पलूसमध्ये 100 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानादरम्यान सांगली जिल्हा न्यायालय परिसरात दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे 92 वर्षांचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट नाबू पाचोरे पाटील यांनीही मतदान करून सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरवले। यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर सर्किट बेंचचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला असून त्यामुळे 6 जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये मोठी जागरूकता दिसून आली। एकूणच कोणताही अनुचित प्रकार न घडता ही निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। अधिक अपडेटसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज।